दशक तिसरा, समास नववा, मृत्यू निरूपण. ओवी 30 पासून पुढे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिदम यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां, स्वांतापहारी सदा. सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास नववा, मृत्यू निरूपण. मग मृत्यू निरूपण सुरू असताना त्याची प्रस्तावना. या समासामध्ये फक्त नावं आणि प्रकार कोणाला मृत्यू आहे याचं उदाहरणासकट सांगितलं आहे. त्याच्यामुळे सांगत असताना हलकेपणा आला आहे. महत्त्वाची गोष्ट, अशक्य गोष्ट, न टाळता येणारी गोष्ट सांगत असताना त्यांनी नुसती नावं सांगितली आहेत की कुणाला मृत्यू टळला आहे, कुणालाही मृत्यू टळला नाही. त्याप्रमाणे त्यांनी ओवीमध्ये निरूपण करत असताना ओवीमध्ये सांगितलं श्लोकामध्ये कुणाला मृत्यू चुकला आहे, कुणालाही तो चुकला नाही. मग आत्मस्वरूपाची विस्मृती ज्याला होते, आत्मस्वरूपाची विस्मृती ज्याला होते त्याला त्या जीवाला आनंद, विस्मृतीमध्ये राहणारा असला तरीसुद्धा त्याला असं वाटतं की आनंद मिळावा. मग ती जी विस्मृती आहे त्याबद्दल बोलत असताना म्हणून प्रस्तावना मृत्यू निरूपणावर जास्त आहे की विस्मृतीमध्ये असल्यामुळे आपण सगळ्याच गोष्टी विसरतो, मृत्यूला सुद्धा विसरतो आणि आनंदाच्या मागे लागतो. आता आनंद हे आपल्या बुद्धीची कल्पना, आपल्या बुद्धीची जी कल्पना आहे त्या आनंदाच्या मागे लागतो. म्हणून आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमध्ये राहणाऱ्याला
मृत्यूची पण आपण विस्मरण होत आहे. मृत्यूचं विस्मरण झाल्यामुळे मग आनंद मिळवण्याचं साधन म्हणून जीव दृश्य देह निर्माण करतो. दृश्य देह निर्माण करतो. जन्माला आल्यापासून आपण आपला जर विचार केला तर खरंच एक असं छोटंसं विश्व तयार करतो आपण, आणि जे आपोआप होत आहे. जे मायेमध्ये घटक आहेत ते सगळे मायेचे घटक आपल्याला आपल्या संबंधातले जे आहेत ते सगळे आपले वाटतात. मग हा देहाचा जो विस्तार आहे तो विस्तार कोणी केला? आपल्या मनाने केला. हे त्याचं निरूपण आहे, त्याची प्रस्तावना आहे की देह आपल्यासारखे आपल्या देहानीच त्याचा विस्तार करतो. जसं आपण योग वसिष्ठामध्ये वाचतो, ह्या गोष्टीला पुन्हा पुन्हा उजळणी करणं आवश्यक आहे. योग वसिष्ठामध्ये जसं वाचतो आपण की ज्या ठिकाणी ब्रह्माच्या संकल्पाने, विष्णूच्या संकल्पाने ब्रह्म आणि ब्रह्माच्या संकल्पाने सगळ्या जगाची उत्पत्ती, संकल्पाने म्हणजे त्याला जसं वाटलं तसं जग निर्माण केलं. आणि ते जग निर्माण झाल्यानंतर ते जे जीव निर्माण झाले त्यांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे जग निर्माण केलं. म्हणजे हा संकल्पाचाच पसारा आहे सगळा. ह्यावरती मती स्थिर व्हायला पाहिजे. आणि ती स्थिर होण्यासाठी आपलं मन अगदी निश्चयात्मक बुद्धीने सामोरं गेलं पाहिजे की सत्य काहीतरी वेगळं आहे. बस एवढं जरी एक टप्पा जरी लक्षात आला की आपला हा जो सगळा पसारा निर्माण झालाय तो मनाने निर्माण झालाय देहाच्या संबंधात. मग त्या द्रव्यांपासून जर देह निर्माण होतो, मग आपला जो देह निर्माण झाला तो आपला जो देह निर्माण झाल्यानंतर जे काही द्रव्य त्याला लागतात, आपली आई जरी असली, आपले वडील असले, आपला मुलगा असला, तर त्या सगळ्या गोष्टींच्या त्यांच्या ज्या देहाला लागणारे द्रव्य सगळे या ब्रह्मांडामध्ये आहे. त्या द्रव्यांपासून जर देहाची निर्मिती आहे आणि त्या देहाच्या निर्मितीत तोच माझा देह आहे आणि त्याच देहाचा हा विस्तार आहे. त्याला जसं चांगलं वाटेल, फक्त माझ्या मनाचा संकल्प आहे हा माझा मुलगा आहे, हे सत्य पण आहे. त्यावर कोणीही टाळत नाही आहे या गोष्टी. पण मृत्यू ह्या गोष्टी संपवतो ना, सगळ्या गोष्टी या मृत्यू इथल्या इथे ठेवतो ना, त्यामुळे काहीतरी सत्य वेगळं आहे हा विचार करणं भाग पडतं. मग त्या द्रव्यांपासून जो देह निर्माण होतो त्यांना झीज आहे. आपल्याला सुद्धा झीज आहे, आपल्या कायेला झीज आहे, आपल्या सगळ्या गोष्टींना झीज आहे. आणि त्या झीज झाल्यामुळे कालांतराने हा देह किंवा हा प्रपंच किंवा हा प्रसारा किंवा हे ब्रह्मांड जे दृश्य जग दिसतं ते आनंद देऊ शकत नाही, कारण झीज होते. देणारा जरी तयार असला तरी आपण घेणारा तयार नसतो. आपण घेणारा तयार असलो तर ती पुढची गोष्ट तयार नसते. म्हणजे झीज होते. कशाची झीज होते? शाश्वताची झीज होत नाही, तत्वाची झीज होत नाही. तत्व अमर आहे. हे गोष्ट कितीतरी वेळा भगवंतांनी गीतेमध्ये सांगितली आहे. हे गीता तर सगळ्यांना आता अगदी तोंडपाठ झाली आहे की ज्या ठिकाणी सांगतात की हा जीव सनातन आहे, ह्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, कारण तो अमर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तो जीव ज्या देहाच्या संबंधाने राहतो ते सगळ्याची झीज होते, त्या सगळ्याची झीज होते. त्यामुळे कालांतराने त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत नाही. हे अतिशय आता सरळ तत्वज्ञान आपल्याला समजलं की ह्या गोष्टी झीज होणाऱ्या असल्यामुळे, त्या शाश्वत नसल्यामुळे ह्या गोष्टीतून आनंद टिकणारा मिळत नाही. कारण हे सगळं मनाचा जो संकल्प आहे त्या संकल्पनातून निर्माण झालेलं जग, हे जर आता आपल्याला कळलं, जर एखाद्या जीवाच्या लक्षात आलं, तर मग बाकी आपण ह्यामध्ये किती केंद्रित करायचं आणि प्राधान्य कशाला द्यायचं हे ते जीव ठरवू शकतो. त्या 31 ओव्यांमध्ये समर्थांनी कोणाकोणाला मृत्यू आहे हे सांगत असताना तत्वज्ञान हे आहे की कोणालाच तो टळलेला नाही. कारण झीज असताना, ज्या ठिकाणी झीज आहे त्या ठिकाणी जर आपण मन लावलं तर ते एक दिवस संपणार आहे. मग या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर जितक्या सहजपणे जीव धारण करतो तितक्या सहजपणे जीव जातो सुद्धा. कुठे कळतंय कोणाला की जीव गेला म्हणून? किती लोकांनी प्रयोग केले होते अमेरिकेमध्ये आणि मोठ्या परदेशांमध्ये की बंद खोलीमध्ये त्या जीवाला, जाणाऱ्या जीवाला ठेवलाय, त्या माणसाला ठेवलंय आणि कसा जीव जातो बघायचा किती प्रयत्न केला, कुणाला कळलंय? आवाजही आला नाही, कुठेही त्या काच सुद्धा फुटलेली नाही. त्यांना असं वाटलं काच फुटेल, काचेमध्ये आपण त्याला बंद केलंय तर काच फुटेल असं जेव्हा वाटलं ती काच सुद्धा फुटली नाही, पण जीव गेलेला आहे. मग ही गोष्ट समजत नाही. जसा आतमध्ये येतो पोटामध्ये जीव, तसा तो आपल्या जीवातून निघून जातो. इतका सहजपणे जीव देह धारण करतो आणि जीव सोडतो. मग जीव धारण करण्याची संधी वेळा आणि जीव सोडण्याची वेळा ही संधी वेळा आहे. मग त्या ठिकाणी काल आपण त्याच्यावरती बोललो की त्या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हटलं जीव धारण करत असताना आपल्या हातात काही नाही. आपण कुठे काय ठरवलंय, कुठे जन्माला यायचं काही नाही. त्यामुळे तो गोष्ट आपल्या हातातून गेलेली आहे.
नंतर अज्ञानामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी गेलेल्या, कितीतरी वर्ष गेले, अजूनही जातील कदाचित. जोपर्यंत आपली बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत कदाचित आणखी गोष्टी जातील. पण जीव जातानाची जी संधी आहे ती तरी सापडावी कमीत कमी आता. ह्याची जरी सोय, मग संधिकाल दोनदा आहे. जन्माच्या वेळी पण संधी आहे, ज्या ठिकाणी जीव जन्माला आला ते आपल्याला कळलं नाही, अजूनही कळत नाही, नंतरही कळणार नाही. पण नंतर कळणार कशासाठी, की त्याचा परिणाम आपण आपल्या मनावर न होऊ देता जीवाला मुक्त करायचा आहे. कारण जीव जसा आतमध्ये आला तसाच निघून गेला. या बाकीच्या सगळ्या संघटना, बाकी या सगळ्या गोष्टी गौण ठरतात जेव्हा मृत्यू होतो. मृत्यू होतो तेव्हा सगळं 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 इथे राहतं. नखांपासून काय, केसांपासून, वस्तूंपासून सगळं इथे जर पंचमहाभूतिक तत्वांचं सोडलंय. आणि त्या ठिकाणी समर्थ म्हणतात कुणाला वाईट सुद्धा वाटत नाही. किती दिवस वाईट वाटतंय. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार केला तर त्या संधिकालाचा तरी कमीत कमी आपण उपयोग करून घेतला पाहिजे. कारण पहिला संधिकाल आपल्याला कळला नाही, कुणालाच कळत नाही. मग जन्मकाल आणि मृत्यूकाल जर आपल्याला कळला नाही तर आता निदान मृत्यू काळाचा काळ येणार आहे हे स्मरण ठेवून मग काहीतरी आपल्या जीवनामध्ये जर बदल केला तर मृत्यू. आणि ह्या समासामध्ये फक्त त्यांनी उदाहरणं दिली आहेत. त्याच्यामुळे त्याच्या मागची जी तत्वज्ञान आहे ते सगळं तत्वज्ञानातच सगळं त्या समस्या निर्माण होतात. जन्माच्या वेळी काय होतं की जीव अव्यक्तातून व्यक्तात येतो. अगदी सरळ तत्वज्ञान आहे. आता कालच्या जड विषयामध्ये आणखी सोपं की अव्यक्तामध्ये असतो, कुठेतरी फिरत असतो. त्याला जसं वातावरण मिळालं, जसं त्याला योग्य वाटलं, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला जे काही भोगायचं आहे त्याप्रमाणे त्याला देह मिळतो. म्हणजे व्यक्तातून अव्यक्तात येतो आणि पुन्हा व्यक्तातून अव्यक्तात निघून जातो. मग त्या काही काळापुरता जो देह आहे तो आपला आहे. तो नरदेह जो आपल्याला मिळाला आहे तो फक्त काही काळासाठी, म्हणजे जीव होता, आता आहे, आपल्याला दिसतोय कारण चैतन्य आहे, आणि नंतर तो निघून जाणार आहे जरी देहाचं काही झालं तरी. मग अव्यक्तातला जीव व्यक्तात आला आणि व्यक्तातला जीव अव्यक्तात निघून गेला. इतका साधा सरळ हा प्रवास असायला पाहिजे, मनाला समजायला पाहिजे. पण मन काय करतंय, दुसऱ्या पॉईंटवर आपण बोललो की ज्या ठिकाणी मन आपल्या स्वतःच्या मनाने असा पसारा निर्माण करतो आणि जे सगळं झिजणार आहे, जे सगळं वाया जाणार आहे याच्यावरती मन अगदी गुंतून राहतं. संसार करावा, पण संसार करत असताना गुंतावं की नाही यावरती हा फक्त प्रश्न आहे. कारण जन्माची वेळ तर आपल्याला साधता आली नाही, उलट साधता आली असं म्हणायला पाहिजे आता तर. का साधता आली? कारण काही का असेना नरदेहामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे, जे कल्याण करून घ्यायचं ते करणं आपल्याला हातात शक्य तरी आहे किमान. त्यामुळे तीही वेळ साधली म्हणायला हरकत नाही. मग आता साधल्यानंतर सदुपयोग त्याच्याच चिंतनामध्ये की आपल्याला आत्मकल्याण करायचं आहे आणि भगवंत जो आत्म्यामध्ये आहे, हृदयामध्ये जो चैतन्य रूपाने वसलेला आहे तो आणि मी, याच्या व्यतिरिक्त तिसरं असं जगात जे दिसतोय तो सगळा भास आहे. मग हे जेव्हा कळलं तर मृत्यूचा असा त्रास होणार नाही, मृत्यूचा सोहळा होईल. याची देही याची डोळा किंवा सदेह वैकुंठाला जाणे या साध्या संकल्पना नाहीत. ज्या ठिकाणी कालचं जे उदाहरण सांगितलं तो व्यक्ती जाताना प्रत्येकाला टाटा करून गेलाय. मग हे कुठे साधू संत नाही की कोणते खूप तपश्चर्या केलेले नाही, फक्त आम्हाला जीवन कळले हो. ज्यांना जीवन कळलं त्यांना मृत्यूवर विजय ह्याला अमरत्व म्हणतात. तसंही अमर होतो आहे आणि राहणार आहे, कारण हा जीव अमरच होता. फक्त हा प्रश्न त्याला अडकवलाय आपण या ठिकाणी. त्या गोष्टीचा फक्त विचार केला, जीव वासनेच्या अधीन गेला. हा जो जीव आहे तो वासना कशाची, माझ्याच मनाने निर्माण केलेले हे जे जग आहे त्या जगाची मी वासना निर्माण केली आणि वासनेमध्ये आता गुरफटलो. जसं दिवसभर काम केलं तर दुसऱ्या दिवशी जर आपला काम आजचा अर्धवट असेल तर रात्रभर झोप घेऊन पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी ते काम पूर्ण करावंच लागतं. तसं ह्या जन्मीची जी वासना ठेवून आपण मृत्यू जर आपला झाला तर त्यासाठी त्याला जीवाला जन्माला यावं लागतं. मग जन्माला यायचं का नाही हा निर्णय आपण घ्यायचा आहे, कारण जीव येणारच आहे. जीव हा अमर आहे, तो तुटणार नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणी. आपण फक्त विचार करायचा आहे की त्या जीवाला मुक्त करायचं आहे का पुन्हा जन्माला येऊन गर्भवासाचं दुःख भोगायचं आहे. आणि गर्भवासाचं दुःख भोगायला हरकत नाही, तुकाराम महाराज म्हणतात तसं. पण मग भगवंताची इच्छा झाली पाहिजे, हे सगळं पुन्हा मिळालं पाहिजे, हा सगळा सुयोग घडून यायला पाहिजे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी आत्ताच विचार करणं आवश्यक आहे. आणि ह्यावर आपण विचार करण्यापेक्षा विश्वास ठेवावा. या गोष्टी अशाच घडणार आहे. मग मृत्यूच्या वेळी संधी मात्र तो स्वाधीनपणे आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर जातो. आणि एकदा का आध्यात्मिक प्रगतीच्या तो मार्गावर लागला किती आनंद होतो या गोष्टीचा, की नवीनच गोष्ट आपल्याला लक्षात येते जी आत्तापर्यंत आपली बुद्धी मानत नसते. त्यामध्ये म्हणे खरं सुख आहे.
त्यामध्ये कधी भगवंत भेटतात. पुष्कळ लोकांना भगवंताचं दर्शन होत आहे. कोणत्या कोणत्या स्वतःच्या कर्माप्रमाणे, आपल्या स्वतःच्या पूर्वपुण्याईनी ह्या सगळ्या गोष्टी इथे कधीच कोणाला काही मिळालं नाही. संसारामध्ये कधीच कोणाला काही मिळालं नाही आणि तिकडे भेटणारे महाभाग आपण बघितले, लोक आपण बघितले, तर निदान त्या मार्गाने जायला तरी हरकत नाही. मग अशी जी संधी साधणं आहे ते 31 ओव्यांमध्ये जे सांगितलं आहे, ही संधी काल आपल्याला साधायचा आहे. मग अशी संधी साधणे म्हणजे उत्तम मरण, ज्याला आपण याची देही याची डोळा असं म्हणतो. मग याची देही याची डोळा, आपण मरतोय तरी पण आपल्याला काही त्याचं वाटणार नाही. या क्षणी जरी मरण आलं तरी काही वाटणार नाही, कारण जे काही करायचं आहे ते माझं पूर्ण झालं आहे, किंवा जे काही करायचं आहे आपल्याला कल्याणासाठी तेच फक्त करत राहणार आहे. या जीवाचं काहीही झालं तरी चालणार आहे. कोणत्या क्षणी होणार आहे ते सांगता येत नाही. मग हे सगळं टाळता येणाऱ्या गोष्टी नाही. मग त्या ठिकाणी आपण आता फक्त एक सद्गुरूंचं भजन करू, ज्या ठिकाणी सद्गुरूंमुळेच ही एवढी मोठी संधी मिळाली आहे. आणि सद्गुरूंनी पाठीवर हात फिरवल्याशिवाय इतकं महत्त्वाचं जे काही रहस्य आहे, ते रहस्य निदान कानावर तरी पडलं, आपण ऐकलं का, त्याचा अनुभव घेतला, ह्या आणखी नंतरच्या गोष्टी. मीही बोलते, पण बोलत असताना मला अनुभव आहे असा काही अर्थ नाही त्याचा, पण निदान कानावर पडलं, काही असे ना ते शब्दांमधून माझ्याशी ते बोललं. हे खरं तत्त्वज्ञान जर आपल्याला कळलं तर हे आपल्या हातात होतं का? हे सगळं कळणं शक्यच नाही. आपण काय करू शकतो, जे करू शकतो ते करतोय असं वाटतं, ते करू शकत नाही. जे करायला पाहिजे ते जर करायचं, काहीतरी कानावर पडलं, काहीतरी मनात आलं, काहीतरी चित्तामध्ये स्थिर झालं आणि त्या दृष्टीने बुद्धीला जर वळवता आलं, तर ती कुणाची कृपा आहे? ती फक्त सद्गुरूंची कृपा आहे. त्या सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, हे जे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मृत्यू निरूपण त्यांच्या शब्दापेक्षा आपल्याला किती समजल्यापेक्षा आपण कसं वागतो हे वागण्याची आम्हाला वृत्ती, आमची स्थिती, आमची प्रज्ञा, आमची बुद्धी स्थिर करा, असं समर्थांना स्वतःला म्हणायचं आहे. त्याच्यामुळे आपण एक भजन म्हणू त्यांचं आणि त्यानंतर पुढे जाऊ. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. केव्हा विमान उतरेल आणि केव्हा मृत्यू आपल्या समोर येईल हे आपण सतत स्मरण ठेवायचं. आणि धन्य धन्य हो प्रदक्षिणा, आपण फक्त देहाला प्रदक्षिणा घालतो, आपल्या स्वतःभोवती जेव्हा फिरतो, त्यापेक्षा सद्गुरूंच्या पायाशी जर आपण डोकं ठेवलं तर ही जी आपली तपश्चर्या, आपली जी काही साधना आहे किंवा आपली जी काही इच्छा आहे ती त्यांच्या शरणी अर्पण करू. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करून काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. सर्व ही तीर्थे मृदुंग टाळ घोष भक्त भावार्थे गाती, नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्महत्या आरती करिता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी, गुरुभजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी. अनुभव हे जाणती जे गुरुपदीचे रहिवासी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करुणी देह द्वारे वाहिला, प्रदक्षिणा करुणी देह द्वारे वाहिला. श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. झाली त्वरा सुरवरा विमान उतराया. किती गोड भजनं आहेत ही सगळी. आणि ही सगळी भजनं म्हणत असताना असं नाही म्हटलं तरी प्रत्येक जीवाला का आनंद होतो? प्रत्येक जीवाला आनंद होण्याचं कारण त्याच्यामध्ये आनंद आहेच, तो आनंद स्वरूप आहे, पण ते कळत जोपर्यंत नाही आपल्याला, तोपर्यंत त्याचा अर्थ जर कळला तर त्या भजनामध्ये मन रमून जात आहे. मग दृश्य जगामध्ये मृत्यू हा काळाला आघात घालतोय, आपण काल बघितलंय. दृश्य जगत जे आहे त्याला छाटून टाकतंय. दृश्य जगताला कोण?
दुसरं कोण छाटू, तोपर्यंत बुद्धी आपला ऐकत नाही. ही प्रदक्षिणा जर पूर्ण झाली तर कदाचित बुद्धी आपला ऐकू शकेल. यासाठी आपण ही प्रार्थना करतोय. दृश्य जगामध्ये हे सगळं दिसतंय, एका क्षणात नाहीसं होतंय. केव्हा? जेव्हा मृत्यू येतो तेव्हा. मग निर्मित वस्तूचा संपूर्ण नाश करण्याची जबाबदारी मृत्यूची आहे. ते कोणालाही त्यांनी सोडलेलं नाही. जे काही निर्मित केलेलं आहे, ज्याचं काही निर्माण झालेलं आहे, त्या सगळ्याला तो एक दिवस संपवणार आहे. काळाला इतकं क्रूर आणि निष्ठुर म्हटलं आहे की त्या ठिकाणी कुणालाही त्याचं ऐकायचं नाही आहे आणि त्याला ते संपवायची जबाबदारीच त्याला तशी दिलेली असल्यामुळे तो जे समोर आलं त्याचा जो वेळ झाला पूर्ण की तो त्याला छाटून टाकणार आहे. मग सगळं संपणार आहे. आपण लावलेलं रोप किती दिवस आपण बघतो, त्याचा जीवनकाल संपल्यानंतर त्या गोष्टी संपुष्टात येतात. हा त्याचा सहज खेळ आहे. हा सहज खेळ त्याचा आपण बघत असतो. त्याचा अंतर्मनामध्ये कुठेतरी परिणाम व्हावा म्हणून मग भगवंताचा अवतारसुद्धा संपला. मरणसमयी संपूर्ण इतिहास पुढ्यात उभा राहतो असं बेलसरेंचं वाक्य आहे, ते लिहून घेतलं मी. की या ठिकाणी जर एखादा व्यक्ती मरणासन्न झाला, आपल्याला वाटतंय तो आपल्याशी काही बोलत नाही, पण त्याचा आत्म्याशी संवाद सुरू असतो म्हणे. मग त्या संवादाच्या वेळी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, ह्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे होता, कदाचित वाचलं असतं तर बरं झालं असतं, कदाचित हे तीर्थ करायचं राहिलं ते होऊन गेलं असतं तर बरं झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण इतिहास, आपल्या जीवनाचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी जमा होतो. माझ्या आईच्या मृत्यूच्या वेळी मला फक्त जवळ जाऊ दिलं, कारण की आपण आता बाया पडतो म्हणूनही दादा येऊ नाही शकला. जेव्हा तिच्याजवळ गेलो तर त्यावेळी तिने सांगितलं, मला त्या नर्सनी सांगितलं यांचं माहेर कोणतं आहे म्हणे. मग त्यावेळी माहेर कोणतं आहे म्हटल्याबरोबर मी तिला म्हटलं की त्यांचं माहेर पुसतच आहे. पण मी तिला जेव्हा सांगितलं, ती खरी भक्त असल्याचा भास मला त्या ठिकाणी झाला. तिला म्हटलं, मी सांगते तिला पुसतचं माहेर आहे, सांगा तुम्ही तिला, कारण तिच्या डोक्यावरती काहीही जात नाही आपण बोललेलं. ती म्हणाली, मला थोडं स्पंजिंग करू द्या, तुमचं माहेर मी पुसतून आली आहे म्हणे, तुमचं स्पंजिंग करायला, तुमची सेवा करायला मी पुसतून आली आहे म्हणाली. तर आमची आई काहीच बोलली नाही, हो नाही की चू नाही. मी म्हटलं असं काय करते, पुसतला सुद्धा विसरली माझी आई. जे स्वतःचं जे माहेर आहे, इतके वर्ष आपला संसार होतो, त्या संसारामध्ये सुद्धा माणूस माहेराला विसरत नाही. मला तर आत्तासुद्धा असं म्हणजे मोठेपणा असा वाटतोय त्या ठिकाणी. मी म्हटलं का पुसत, मी हळूच सांगितलं तिला, कारण मीच तिच्याजवळ होती. म्हटलं माहेर पुसत सांगा, दिग्रज सांगा, भाऊ आठवेल, आई आठवेल, निदान मी नाही आठवणार, कारण पुढचं काही आठवत नाही आहे, माहेर आठवेल. बोलली, सगळं झाल्यानंतर, सगळं पुसल्यानंतर म्हणाली, श्रीराम जय राम जय जय राम, असं अगदी तिच्या तोंडातून शब्द पडले. म्हटलं माहेरी गेलेली दिसते. या क्षणी माझी आई नक्कीच माहेरी गेली आणि त्याच्यानंतर 10 तासांनी तिचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हणतो तेव्हा काय आठवलं पाहिजे आपल्याला, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा जो मृत्यू, दृश्य जगाचा मृत्यू, हा काळाचा आघात आहे. पण त्या मृत्यूवर जर विचार बघा, माहेर गेलं, भाऊ गेला, त्याच्यानंतर नवरा गेला, संसार गेला, मुलं गेली, ही सद्गुरूंची कृपा आहे. सगळं डोक्यातून, की ज्या मुलांसाठी आपण आयुष्य घालवतो, 81-85 वय म्हणजे फार कमी नाही आहे. पण त्या क्षणीसुद्धा मी म्हटलं माहेर सांगून, आणि त्या बायांना माहिती आहे, सगळ्या नर्सेसना, या लोकांना आम्ही असं बोललो की त्या इतक्या खुश होतात आणि त्यांचा शेवट छान होतो. पण तिने अजिबात लक्ष दिलं नाही, डोळेसुद्धा उघडले नाही. मग हे सगळं आटल्यावर असं वाटलं, तिने जे काही केलं असेल, ती आता आम्हाला जप करतानाही कधी दिसली नाही. पण शेवटच्या क्षणी जेव्हा हा शब्द ऐकला तर इतकं मला असं बरं वाटलं की नाहीतरी देह नाशिवंत आहे, जाणारच आहे, पण कुठे पोहोचली आहे. मग या ठिकाणी या काळजीचं काही कारण नाही. भगवंताचा जर अवतार संपतो, हे शरीर जरी संपलं, मरणसमयी संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. जन्मभर ज्याचा नाद आहे ते जबरदस्तीने पुढ्यात उभं राहतं. पण नाही न जर राहिलं पुढ्यात उभं, जबरदस्तीने पुढे उभं करतोय हे चित्रगुप्त. मग हे सगळ्यांनी जर काम करून सुद्धा जर समोर आले नाही तर कोण जिंकलं? हा व्यक्ती जिंकला, ज्यांनी रामाचं, श्रीरामांचं, आपल्या आराध्य दैवताचं नाव घेतलं, जसं भीष्म पितामहांनी घेतलं. म्हणजे चक्क हे शब्द जेव्हा वापरले आणि समोर एवढा मोठा फोटो, सतत त्या घरातल्या फोटोपासून हल्ली नाही, आणि मनात काय करत असेल आपल्याला कल्पना नाही. या सगळ्या गोष्टी आपण जर सगळ्यांनी लक्षात घेतल्या, काही गोष्टींवरून आपण जर लक्षात घेतलं तर मरणाचा सुद्धा सोहळा होतो. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं, विवेक हा भगवंतांनी प्राधान्य दिलं विवेकाला, की जो विवेकाने वागेल, जो विचार करेल आणि जो खरा विचार करेल. विचार तर सगळेच करतात, धर्म सगळ्यांना माहिती आहे का, माझ्या मताने जो आहे तो धर्म, असं चालत नाही. सत्यावरचा जो विचार, सत्य धर्म हा जो विचार करेल त्याला विवेक म्हटलंय. आणि अविद्येमुळे, अज्ञानामुळे, मायेच्या प्रभावाने मृत्यूचं विस्मरण होतं. मायेचा प्रभाव इतका आहे की त्या ठिकाणी मृत्यूचं विस्मरण होतं. मग ह्या सगळ्या शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर सतत काही ना काही असा ध्यास घेतला पाहिजे
की हे सगळं आपल्याला एक दिवस सोडायचं आहे. आणि सोडत असताना जसं आपण ते आधुनिक कवींनी जे म्हटलं आहे ते सुद्धा गाणं बघा किती छान आहे. मरणाचे स्मरण असावे दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा. माय कैकई ना दोषी नसे दोषी तात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. या ठिकाणी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. हे सगळं मला स्वतःच्या मनाने संपवायचं आहे. म्हणतोय तो राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. नंतर अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन घडते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू. जीव झाल्याबरोबर जीवन मिळाल्याबरोबर मृत्यू आहे. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. या सगळ्या गोष्टींचं म्हटल्यावरती त्यांनी म्हटलंय वर्धमान ते चाले. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. हे आधुनिक वाल्मिकींनी रामांच्या तोंडी घातलेलं हे वाक्य आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ऐकला म्हणू शकतो आपण की या ठिकाणी आपण ऐकला, थोडाफार आपण समजला सुद्धा या सगळ्या गोष्टींना. आणि कशाला प्राधान्य द्यायचं आहे, कशातून मन बाजूला करायचं आहे हे फक्त समजलं, असं जरी कळलं तरी पुष्कळ कल्याण होणार आहे आपलं. अशा पद्धतीने या 30 ओव्यांचं विवरण झालेलं आहे काल. आता एक मृत्यूमार्गी लागले. एक मृत्यूमार्गी लागले गे की अर्धपंथ क्रमिले एकते शेवटास गेले वृद्धपणी. काही मृत्यूमार्गी लागतात लवकरच. एक अर्धपंथ क्रमिले ज्यांना जीवाला 100 वर्ष आपल्याला आयुष्य दिलंय, 120 वर्ष जगायला पाहिजे ॲव्हरेज, पण काही 60, 50, 40, 20 असे मरतात. एक अर्धपंथ क्रमिले एक ते शेवटास गेले, त्यांनी पूर्ण आयुष्य जगलं. जसे आत्ताचे जे स्वामी आहेत ते 120 वर्ष जगले, अगदी जीवन त्यांचं शरीर खंगून गेलं पण आयुष्य पूर्ण जगले. आणि पूर्ण जगून सगळं पूर्ण झाल्यानंतर त्यांचं मरण झालं. हे 3 प्रकार आहेत. कधी अगदी अर्ध आयुष्य मिळतं कुणाला, कुणाला पूर्ण मिळतं, यावर काही सांगता येत नाही. मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य. मृत्यू म्हणत नाही हा बाळ आहे. मृत्यू म्हणत नाही हा तरुण आहे. मृत्यू न म्हणे सुलक्षण हा सुलक्षणी आहे असं म्हणत नाही. मृत्यू न म्हणे विचक्षण हा अशा प्रकारचा वेगवेगळ्या कला सादर करू शकतो, हुशार आहे नाही. बहुबोलिका, छान बोलतो, सगळ्यांना समजवतो, सगळ्यांना समजावून सांगतो, परोपकार करतो, काहीही त्याच्यासमोर टिकत नाही. मृत्यू कुणालाही सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा आधारू. मृत्यू असं म्हणत नाही की हा सगळ्यांना आधार देतो, वटवृक्षासारखा कल्पवृक्षासारखा हा आधार देतो, नाही. मृत्यू न म्हणे उदार हा उदार आहे म्हणत नाही. मृत्यू न म्हणे हा सुंदर चतुरांग जाणे. मृत्यू असं म्हणत नाही हा सुंदर आहे. मृत्यू म्हणतो हा चतुरस्त्र असा अभिनेता आहे, सगळं सगळं सांभाळून घेतो, नाही. त्याच्या पुढे कुणाचंही चालत नाही, सगळ्यांना तो नेतोय. मृत्यूने सर्व दृश्य जगताला विश्वाला मृत्यू अटळ आहे. कोणतंही जगतामध्ये जे काही दृश्य दिसतंय त्या सगळ्याला मृत्यू निश्चित आहे. आपल्याला दिसतंय एवढे मोठे पर्वत, ते सुद्धा असे उलटे होऊन भूमिगत होतात, समुद्रामध्ये नाहीसे होतात. मग प्रत्येक दृश्य गोष्टीला फक्त आपल्यासमोर होत नाहीत म्हणून या गोष्टी नाही, प्रत्येक दृश्य अदृश्य होणार आहे. मग मृत्यू न म्हणे हा पुण्यपुरुष. मृत्यू म्हणत नाही की हा पुण्यपुरुष आहे. मृत्यू न म्हणे हरिदास, इतकं छान गाणं, इतकं छान हरिकीर्तन करतो, भागवत सांगतो, पोथ्या पुराण सांगतो, माझंच गुणगान गातो, नाही. त्याला सुद्धा मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे विशेष सुकृती नर. इतकं सुकृत आहे, इतकं पुण्यपदरी पडलेलं आहे, त्याच्या आयुष्यभर त्यांनी हरिकीर्तन नामसंकीर्तन केलंय पण तोही टिकला नाही. आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटीजे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. आता ही जी उदाहरणं सांगितली सर्व प्रकारची उदाहरणं त्यांनी घेतली. श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, गरीब असो, हुशार असो, अगदी निर्बुद्ध असो, लहान असो, मोठा असो, कुणीही असो, नुसता व्यक्तीच नाही, दृश्य जगतामध्ये, दृश्य विश्वामध्ये जे काही आहे ते सगळं एक दिवस संपणार आहे, नाशवंत आहे. मग आता ह्या सगळ्या आता असो हे बोलणे चारी खाणी चारी वाणी. आता 4 प्रकारचे जे जीव आहेत
ज्या ठिकाणी जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज हे चारही प्रकारचे जीव कुणीही असो, कुणी लवकर मरतं, कीटकांचं जीवन फार थोडं आहे, अर्धा तासाचं त्यांचं जीवन आहे, पण आपल्यासारख्यांचं 100 वर्ष आहे, कासव अजून 300 वर्ष जगतो. या सगळे प्रकार जरी असले, कोणतेही चारी खाणी चारी वाणी कोणत्याही प्रकारचे असले तरीसुद्धा, तरी 84 लक्ष जीवयोनी जन्मा आले तितुके प्राणी मृत्यू पावती. जे जन्माला आले ते मरतात, मृत्या भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडिना सर्वथा. मृत्यासने चुकविता काही केला, मृत्यूपासून दूर दूर पळायचा प्रयत्न केला. आता तो एक गायक आहे ज्याचं नाव सांगणं योग्य नाही, पण ते एक आता सगळ्यांना उदाहरणच झालं आहे. मृत्यूच्या बाबतीत जर विचार करायचं तर त्याचं नाव आहे, मी सांगेन नंतर. त्यांनी अगदी जेव्हापासून त्याला समजलं आहे त्या दिवशीपासून मृत्यूपासून काळजी घेतली आहे. कोणतीही गोष्ट मृत्यूच्या जवळ जायचं नाही, मृत्यू आपल्याला आला नाही पाहिजे इतकी काळजी, सतत टेस्ट आणि सतत डॉक्टरांचे सल्ले, सतत तसं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा त्याला उलट इतरांपेक्षा लवकर मृत्यू आला. अतिशय जॉन जॅक्सन त्याला इतके सगळे प्रकार, श्रीमंत होताच त्यांनी सगळे उपाय केले की या ठिकाणी आपला मृत्यू आला नाही पाहिजे, कारण त्याला जाणीव होती मृत्यूची. पण मृत्यूवरती उपाय त्यांनी खूप केले की आपल्याला मरायचं नाही आहे. पण उलट 60 वर्ष तरी इतर सगळे जगतील, तो तेवढंही जगू शकला नाही. काय करू शकणार आहे? मृत्याभाणे पळो जाता, तो पळायला गेला मृत्यूपासून दूर, तर मृत्यूने आणखी लवकर घाला घातला. कुणाचंही काहीही चालत नाही. मृत्यू सोडिना सर्वथा, मृत्यासने चुकविता काही केल्या. काही केलं तरी मृत्यूला कुणालाही चुकवता येत नाही. मृत्यू न म्हणे हा स्वदेशी, मृत्यू न म्हणे हा विदेशी. आताच विदेशाची गोष्ट सांगितली. मृत्यू न म्हणे हा स्वदेशी, तो भारतातला आहे म्हणून मरणार नाही आणि परदेशातला आहे तो मरेल असं नाही. सगळीकडे मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतरा, किती दिवसाचा उपाशी आहे त्याला सोडून देऊ, त्याला पुढे जाऊन काहीतरी खायला मिळेल, त्याचं जीवन बदलेल नाही, तुला मरायचंच आहे. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, हरिहरसुद्धा नाही, देवांना सुद्धा सुटलेलं नाही. म्हणजे देवसुद्धा आपले अवतार कार्य संपवून निघून गेले. म्हणजे जे काही दृश्य आहे ते सगळं दृश्य त्यांना संपवावं लागणार आहे. स्वतः कृष्णांना सुद्धा सांगावं लागलं की मला हा संपवायचा आहे, माझा हा आता अवतार, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. मग मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. भगवंताचे कोणते अवतार जरी असले तरी त्यांना ते संपवावे लागले. मग हे मृत्यूचं निरूपण कसं संपेल, केव्हा संपेल? जेव्हा आपल्या मनातून मृत्यूचं भय संपून जाईल तेव्हा. नंतर श्रोती कोपन करावा. पुन्हा समर्थ पुन्हा काळजी करतात. ते म्हणतात का रागावू नका माझ्यावरती. कठीण गोष्ट एखादी सांगायची आहे, कडू गोळी जर द्यायची आहे, तर डॉक्टरला असं वाटतं ना की द्यायचं असताना खरंच याला व्यक्तीला त्रास होणार आहे या गोष्टीचा, माझ्यावरती राग धरू नका. कोपन करावा, हा मृत्यूलोक सकळा असं ठावा. सगळ्यांना कळावं हा मृत्यूलोक आहे, हा काही स्वर्गलोक नाही आहे, हा मृत्यूलोक आहे. नावच मृत्यूलोक आहे, त्याच्यावर मृत्यू येणार आहे. उपजला प्राणी जाई बरवा मृत्यूपंथे, जो जन्माला आला त्याला मृत्यूपंथाला जायचं आहे. एवढं मृत्यूचं निरूपण ऐकून सुद्धा फार जास्त काळजी वाटत नाही आहे. हाही एक समर्थांची कृपाच दिसते आहे की सांगत असताना सुद्धा फार काही असा काही वेगळी घटना, कारण आपण ते बघतोय, डोळ्यांनी बघतोय. फक्त त्या मृत्यूचा उपयोग कसा करून घ्यायचा ह्याच्यावरती बाकी चिंतन आणि कडक अशी तपश्चर्या, मनाची मानसिक तप आता करायला पाहिजे, हे बाकी निश्चित आहे. येथे न मानावा किंत संशय करू नका. कोणत्याही प्रकारचा माझ्यावरती संशय करू नका, कुणावरतीच संशय घेऊ नका. हा मृत्यूलोक विख्यात. संशय प्रकट जाणती समस्त, लहान थोर प्रगट आहे, सगळ्यांना कळत आहे, लहान थोर सगळ्यांना कळत आहे. तथापि किंत मानिजेल, तर किंत मानलं तुम्ही तरी हा मृत्यू नव्हेल, या कारणे नासेल उपजणं. हा मृत्यूलोक नाही असं जो म्हणेल तो प्राणी नासेल. प्राणी नासेल म्हणजे प्राण्याला पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागेल, जन्म घ्यावा, तरी हा मृत्यूलोक नव्हेल. त्यांनी जर म्हटलं हा मृत्यूलोक नाही, मी मरणार नाही, मी अमर आहे, किंवा मृत्यूची जाणीव जर त्याला नसेल तर तो नासला प्राणी. मृत्यूला काही फरक पडत नाही. आगीमध्ये पडल्यानंतर आगीला काय फरक पडतोय? आलेला जीव त्यामध्ये होरपळला जातोय. आग तशीच असते, शुद्ध, पवित्र, दाहक, ह्या सगळ्या गोष्टी आगीचाच गुण आहे. त्या जीवाचा प्रश्न आहे हा. मग जीव नासून जाईल, पण मृत्यूला काही फरक पडणार नाही. ते अंतिम सत्य आहे आणि ते अंतिम सत्य लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. तथा ऐसे जाणवनिया जीवे. आता असं जीवामध्ये, आपल्या मनामध्ये, जीवामध्ये म्हणजे मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जाणलं पाहिजे. आता समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे.
त्यानुसार विचार केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आचरण काहीच करायचं नाही, सगळं सोडून द्यायचं, मनाने निर्विकल्प व्हायचं. बाकी काय होत राहील आपोआप, सगळं आपोआप होत राहील. जे दिसतंय ते करायचं, बाकी त्यात गुंतायचं नाही. जेव्हा गुंतवणूक सुटते दुःख संपतंय. घर सुटलं म्हणून जर दुःख झालं तर त्या घराकडे लक्ष जातं. त्यापेक्षा त्याच्यातूनच मन बाहेर काढलं की आपल्याला कशाचं दुःख जाणवत नाही, शॉक प्रूफ होऊन जातो. ॲब्सॉर्बर शॉक हृदयाला लागतात. याचे सार्थकेची करावे, जनी मरो न उरवावे कीर्तिरूपे. मरत असताना कीर्तिरूपाने उरावं हो. गेल्यानंतर कीर्ती काहीतरी अशी झाली पाहिजे असं समर्थ म्हणतात. की अजूनही समर्थांचं नाव, माऊलींचं नाव का काढतो, अवतारांचं नाव का घेतो, अवतारांच्या नावाने अमरत्व का प्राप्त होतं? कारण ते कीर्तिरूपाने अजूनही आहेत. आजही दासबोधावरती बोट ठेवल्यानंतर समर्थ कृपा करतात, याचा अनुभव आपण घेतो आहे. मग हे अजूनही कीर्तिरूपाने अशा प्रकारचे जर उभे राहिले तर हीच गोष्ट आपल्याला साधायची आहे. त्यांच्या इतकं नाही, पण त्यांच्या जवळ त्यांच्या मांडीवर बसण्याची तर पात्रता करायची असेल तर मुक्त व्हायला पाहिजे. तुम्ही जसं सांगाल तसं, तुम्ही जसं म्हणाल तसं, मला कशाची भीती नाही. निशंक हो, निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. मग तुमचं पाठबळ असताना माझ्या यासारख्या या अज्ञान जीवाला भीती कोणतंही ज्ञान नको, कोणतंही काम नको. फक्त मी तुमचं आहे म्हटलं की पुढचं सगळी जबाबदारी ते आपोआप घेतात. एरवी प्राणी लहान थोर, तसे लहान आणि थोर प्राणी असतात. मृत्यू पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर मानूच नाही. मी हे जे बोलतोय ना ते उत्तर म्हणजे रागावू नका माझ्यावरती तुम्ही. हे सगळं घडणार आहे याची फक्त जाणीव करून देण्याचं, कान पिळायचं काम फक्त सद्गुरू म्हणतात मी करतो. या व्यतिरिक्त माझ्यावरती राग धरू नका. कारण हे ऐकवत सुद्धा नाही हो. जेव्हा एखादी गोष्ट स्पष्ट सांगितली, समोर जर पटत नसेल ना, आता ज्याला सोंग घेतो त्याला कितीही पटवलं तरी पटत नाही, राग करतात. समर्थ म्हटतात माझा राग करू नका. माझा राग करण्याचं काही कारण, गेले बहुत वैभवाचे, पुन्हा सांगतात इतकं वैभवशाली परंपरा असलेले लोक गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे. आता समर्थ गेले, सद्गुरू गेले, पण सद्गुरू गेले असं म्हणता येतं का? ते तत्व अजूनही आपल्याला अनुभव देत आहे ना. तो अनुभव देत असताना गेलं कसं म्हणायचं? गेलं कोण? गेले हे देह सोडणारे किंवा ज्यांनी ह्या प्रपंचामध्ये मन घातलं ते गेले. बाकी सगळे जे तत्वरूपानी आहेत ते अजूनही आपल्याला अनुभव देत आहेत ना. की ज्या अर्थी आपल्याला इतका चांगला अनुभव येतोय, आनंदाचा अनुभव आपण 1 तास 2 तास दिवसभरातले 3-4 तास जर घेत असू तर ही कुणाची कृपा आहे? ते आहेत अजून. आणि मी आहेत म्हटलं की आहेत, आणि ते नाहीत म्हटलं की नाहीत. मग ते भूतासारखं आहे. मनामध्ये कल्पवृक्षाच्या खाली बसल्यावर म्हटलं की मला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे, हे आपलं मन आहे. मनाने त्याच्या खाली बसला कल्पवृक्षाच्या खाली, अचानक कल्पवृक्ष सापडला आणि त्याच्या खाली बसला, जे पाहिजे ते मिळत आहे. खायला मागितलं, प्यायला मागितलं, बाज मागितली, झोपायला पांघरूण मागितलं, पण जेव्हा झोप झाल्या हे असं कसं होतं आहे, हे असं कसं कोण पूर्ण भूत तर नाही का? म्हटलं की भूत आलं. म्हणजे आपल्या मनाचा संकल्प आहे सगळा. जसं आपण म्हणलो की सद्गुरू आहे, सद्गुरू नाही, नुकसान कुणाचं आहे? आपलंच आहे. निर्णय आपला आहे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार आहोत. त्यामुळे वैभवाचे लोक गेले, आयुष्य गेले बहुतांचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, सगळे गेले. पण राहिले कोण? आपले वाङ्मयामध्ये बसलेले समर्थ सद्गुरू राहिलेत. कारण ते अजूनही आपला उद्धार करण्यासाठी देहानी नाहीत, पण तत्व त्यांचं आमच्यासाठी अजूनही कार्यरत आहे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी, संग्राम सौरे. युद्धामध्ये इतकं मोठं पराक्रम करणारे सुद्धा योद्धे गेले बहुत बळांचे, अगदी शक्तिशाली रावण, शक्तिशाली कुंभकर्ण, खर, दूषण, हे सगळे गेलेले आहे. कंस, हिरण्यकश्यपू, सगळे गेले. पण ते गेले. नंतर गेले बहुत काळांचे, गेले बहुत कुळांचे, कुळवंत राजे. शिवाजी महाराज कुळवंत राजे गेले, बहुतांचे पाळक, इतक्या लोकांचं पालन करणारे गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी, तर्क करणारे, माझ्या युक्तीवर माझ्या बुद्धीवर स्वतःचा अभिमान गर्व असणारे, समजावून सांगणारे, इतरांना समजावणारे गेले विद्येचे सागर आहेत. सगळं समजत आहे त्यांना. शेवटच्या क्षणी म्हणतात काय विद्येचा फायदा होणार आहे की नाही मला कळत नाही. विद्यासुद्धा त्याची पुढे मिळत असेल डिपॉझिटच्या रूपामध्ये, पण सध्या विद्येचा तसा उपयोग होत नाही. विद्या असलेले सुद्धा गेले बळाचे. त्यापेक्षा सरळ आपलं देवाला नामस्मरण करायचं आणि भगवंतांना सद्गुरूंच्या पायी राहायचं. याच्यासारखी सोपी काही गोष्ट शिल्लक नाही.
गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथे, हे सगळे मृत्यूपंथांनी गेलेले आहेत. गेले बहुत पुरुषार्थाचे, पुरुषार्थ करणारे गेले. समर्थांनी ना या ठिकाणी आपल्याला फक्त उदाहरणं सांगितले आहेत. त्याच्या मागची जी भावना आहे ती समजावून सांगत असताना जे काही मुद्दे आहेत आपले महत्त्वाचे, की आत्मकल्याण हे फक्त आपल्याला करायचं आहे, त्यासाठी मृत्यूचे उदाहरणं त्यांनी दिले आहे. आत्मकल्याण हा मुद्दा आपण आपल्या त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा, की आत्मकल्याणासाठी मृत्यूचं निरूपण आहे. नाही तर मृत्यूची भीती दाखवण्यासाठी समर्थ या ठिकाणी बसलेले नाही. ते तर आपल्याला माहितीच आहे. भिणं हा आपला स्वभाव आहे, निर्भीड होणं हा आपला विरुद्ध स्वभाव आहे. आपल्याला भ्यायला खूप लवकर जमतं. मी त्याच्यावरती एक कविता पण केली होती, की ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या अगदी हलक्या दर्जाच्या आपण करतो, ज्या कठीण आहे ते करायला मान्य नाही. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे असं म्हणत नाही मी, असं अजिबात म्हणणार नाही. कारण म्हटल्याबरोबर जबाबदारी येते. त्यांनी बघितलं तर मी तसं वागू शकत नाही. ही जबाबदारी कोण घेईल? त्याच्याशिवाय माझ्याकडे देव माझा पाहतो आहे म्हणायचंच नाही. म्हणजे त्यातून आपली मुक्तता झाली असं काही काळ वाटतं, पण हे सगळं माया आहे, हे असत्य आहे. देव माझ्याकडे पाहतो हेच सत्य आहे आणि ह्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, विक्रम करणारे गेले. गेले बहुत आटोपाचे, कार्यकर्ते, किती कार्यकर्ते होते, सगळं कार्य उत्तम करणारे गेले. गेले बहुत शस्त्रधारी गेले. धनुर्धर राम गेले, तर त्याच्या मागे सगळेच गेले. गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नानापरी, धर्मरक्षक, धर्माचं रक्षण करणारे राज्यकर्ते गेले. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे, नीतिवंत राजे. गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत विवादी, बहुतापरीचे, विवाद करणारे गेले. सगळ्यांशी विवाद करायचे. सगळं मला समजलं आहे, ज्ञान आहे, अपरंपार ज्ञान आहे, हे सगळं मला कमवलं आहे ना. इतके सगळे दिवसाचं आयुष्याची कमाई आहे माझी ती. माझं वैभव, माझा पैसा, माझे लोक. काही लोकांना लोकांची प्रसिद्धीची सुद्धा खूप 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 सपोर्ट असतो. त्याच्यासोबत प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे त्यांना लोकांचा सुद्धा असतो. मग हे सगळं गेलं. कोण गेलं? ज्यांच्याजवळ प्रसिद्धी होती ते सुद्धा गेले. गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत विवादी, बहुतापरीचे. श्रीराम. गेली पंडितांची थाटे, ज्यांनी पंडितांनी थाटमाट केले ते गेले. नाहीतर थाटे गेली शब्दांची कचाटे, वेगवेगळ्या प्रकारांनी शब्दांनी वर्णन केलं. म्हणून मी आत्ताच म्हटलं ना, की शब्द वापरतो आहे, त्यांचे शब्दांच्या आधाराने काय थोडंफार लक्षात येत आहे ते बोलतो आहे, पण आतमध्ये झिरपत आहे का एका तासात आपलं संपलं की पुन्हा आपण आपल्या संसारात गुंततो, हे महत्त्वाचं आहे ना. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की शब्दांची कचाटे, नुसतं शब्दांमध्ये अडकायचं नाही, सगळंच सोडून द्यायचं आहे. अक्षरापासून अक्षर विलीन होण्यापर्यंतचा प्रवास आहे. आधी अक्षर शिकायचं आणि अक्षर विसरायचं. का? अक्षर विसरल्याशिवाय मौनात जाता येत नाही. मौनात झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. मला काहीच समजत नाही असं म्हणण्यापर्यंत. मला आधी चांदणे बघायचा शोक होता. मी इंग्लिशमध्ये कोट केला आहे, त्यासाठी मी त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं आता, की मला चांदणे बघायचा आवड आहे, पण आता चांदणं न बघायचं मी ठरवलं. याचा अर्थ काय? की ज्याचा मला आनंद होत होता तो आनंद मी सोडून दिला आणि आता तरीही मला आनंद मिळतो चांदणे बघून न बघता सुद्धा. हे इंग्लिश कोट आहे माझं, जे मी मराठीमध्ये सांगितलं. माझी आवड चांदणे बघण्याची, पण ती सुद्धा आवड माझी सोडून दिली तर बाकी कुठेतरी भगवंताची प्राप्ती, भगवंताचं लक्ष आपल्याकडे जाऊ शकतं. ही स्वतःची बुद्धी मला समर्पित करते. कशाचा आनंद, कशाचा गर्व, कशाचा अभिमान जीवाला असतो. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, केली वादके अचाटे नाना मते. वेगवेगळ्या प्रकारची मतं आमच्या मनात होती. किती विरोध करतात, किती देवाला मानतात, किती आस्तिक, किती नास्तिक, किती दुष्ट, किती पवित्र, हे सगळ्या प्रकारचे सगळे गेले. काळाच्या ओघात कोणी नाही राहिलं. कितीही कसेही असले तरी गेले बिचारे सगळे. कळवून गेले. मग ज्यांनी मृत्यूचं सार्थक केलं ते फक्त राहिले, बाकी सगळे गेले. मग आता यामध्ये आपण निदान नमस्कार करत शरणागतीवर कधीही दुसरा विचारच मनात येऊ द्यायचा नाही. विचार, आचार आणि कृती काहीही केली तरी चालेल, मन बाकी. आणि भगवंत फक्त वृत्ती बघतात, भगवंत फक्त आतला भाव बघतात, बाकी काही बघत नाही. चुका केलेल्या सुद्धा मला आत्ता आठवतं आहे, 10 वर्षापूर्वी मला कोणीतरी आमच्या एका गुरुजींनी कधीतरी असं सांगितलं होतं की चुका जरी केल्या तरी तुझ्या क्षमा होतील. याचा अर्थ काय म्हटलं कळत नाही मला. या चुका केल्यावर क्षमा कोण करतं हो? या जगामध्ये एक जरी चूक झाली, कितीही चांगलं काम करा, पण एक चूक जरी झाली ना, त्या चुकीवरतीच जास्त चर्चा असते चांगल्या गोष्टींवरच्या चर्चेपेक्षा.
पण असा जर आशीर्वाद कोणी देत असेल की चुका होणार आहे, मानव आहे, चुका होणार आहे, पण चुका क्षमा होतील, किती मोठा आशीर्वाद आहे हा. म्हणजे आता तो कळतोय की चुका होतील म्हणजे काय. वृत्ती माझी भगवंतात जर स्थिर झाली तर माझ्या हातून काही घडलंही, प्रमाद चुका झाल्या होतात, घडलंही म्हणजे प्रत्येक जीवाच्या हातून चुका होतात, तर त्याला भगवंत साक्षी आहेत. भगवंत म्हणतील तिची वृत्ती त्या व्यक्तीची जर माझ्यामध्ये लीन असेल तर मी तुला चुकांना सुद्धा क्षमा. मग अर्जुनाने एवढे लोकांना मारले, तो म्हणतो मीच मारले, तुला काहीही त्याचा दोष लागणार नाही. एवढी मोठी ग्वाही भगवंत स्वतः देत आहेत. मग हे जे 10-15 वर्ष हे साधे साधे भविष्य सांगणारे लोक सुद्धा खूप काही बोलून जातात. मग ह्या सगळ्यांचं ते ज्ञान असतं. एखादी पत्रिका बघून, एखादा योग बघून सांगतात क्षमा दूर. मग असं म्हटल्यावर खरंच आपली जबाबदारी वाढते ना, की क्षमा होणार आहे चूक, पण किती वेळा करतील ते, त्याची तर आपल्याला जबाबदारी घेतली पाहिजे. ह्या 10-15 वर्षानंतर ह्या गोष्टी आठवल्या की आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव होते. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष गेलं पाहिजे. प्रत्येकाचं काहीतरी कनेक्टिंग द डॉट्स जे म्हणतात, आपल्या जीवनामध्ये जे काही घटना घडतात त्यातून काहीतरी आपल्याला वेगळं मिळत असतं. या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मृत्यू सोपा जाईल. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे, नाना मते, गेले तापशांचे भार, इतके चिडके दुर्वासा ज्यांनी अतिशय राग केलाय आयुष्यामध्ये. म्हणजे त्यांचं तपश्चर्या भारी, तपश्चर्येवर कोणीही त्यांच्या म्हणणार नाही की त्यांची तपश्चर्या केवढी तपश्चर्या, पण ती तपश्चर्या रागामध्ये जायची त्यांची. पण हे सगळं त्यांनी रागातही केलं, तपश्चर्याही केली, भगवंताची प्राप्ती झाली, पण तेही गेले. एवढी तपश्चर्या करणारे गेले, कोण राहिलंय जगामध्ये? कुणीही राहिलं नाही. गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सारं मृत्यूपंते. या ठिकाणी वेगळं काहीही सांगायचं नाही. म्हणजे मृत्यूच्या निरूपणाची प्रस्तावनाच मोठी आहे त्यापेक्षा. शब्द त्यांनी जे वापरले ते अतिशय सरळ सरळ वापरले. कोण राहिलंय याचा फक्त विचार करा. मग कोण राहिलंय विचार करत असताना आपण कोणत्याही वेळी जाऊ शकतो, कशाचा भरोसा नाही, हे लक्षात ठेवायचं. फक्त एवढं जरी कळलं तर ताबडतोब माणसाच्या मनामध्ये जागृती येते, विचार परिवर्तन होतं, आचार परिवर्तन होतं आणि माणूस कसा स्थिर होतो, स्तब्ध होतो, मौनात जातो, विचार करतो. नको ते नाही बोलायचं, आवश्यक ते बोलायचं. या दोन्ही गोष्टींचा विवेक समर्थ या ठिकाणी शिकवतात. गेले बहुत संसारी, संसार करणारे गेले, अर्थात ते तर जाणारच आहे. संसार गेले तर काय नवल आहे. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी. वेश घेतात काहीतरी की मला खूप समजलं आहे, मला विद्वान आहे हे समजतात, बोलणारे वेगळे. तसे अनंत आचार्यांनी जी गोष्ट सांगितली तिचं मनाला एवढी भावली. अनंत आचार्यांनी जेव्हा लातूर सत्संगामध्ये ती गोष्ट सांगितली की 2 श्लोकांवरती निरूपण केलं की भगवद्गीतेच्या, राजाकडे जाऊन राजा ज्ञानी आणि राजा ज्ञानी म्हटल्यावर त्यांनी म्हटलं मला काही समाधान झालं नाही. ते घरी गेले, बायको म्हणाली माझंही समाधान झालं नाही. ज्या अर्थी राजा नाही म्हणतो त्या अर्थी त्यांना इतका विरक्ती आली. अगं इतकं सुंदर निरूपण केलं मी श्लोकांचं, दोघंही ज्ञानी, राजा पण ज्ञानी आणि त्याची बायको पण ज्ञानी. हा म्हणतो मी एवढं सुंदर निरूपण करून तुम्ही असं कसं म्हणता. राजाही म्हणतो आणि तूही म्हणते. म्हणजे त्याची मुक्तीची वेळ आली होती. त्या विद्वान ब्राह्मणाची मुक्तीची. म्हणजे नुसती बडबड करू नका, बहुत वेशधारी, त्याला ज्ञान होतं. मग ते राजानी म्हटल्याबरोबर त्याच्या मनाला जसं आपल्या हनुमंताच्या पोटातून जी त्याच्या नाभीतून ती शक्ती जागृत झाली आणि त्यांनी उड्डाण घेतलं, तसं ह्यांनी सांगितलं मला एका क्षणामध्ये घराच्या बाहेर पडायचं आहे. राजाने दूत पाठवलं होते की मी एवढं बोलल्यानंतर हा काय करतो ते बघा. कारण याच्यावरती याचा राग येतो, याला राग येतो म्हणजे ज्ञानाचा अभिमान होतो की काय करतो हा व्यक्ती हे बघायला जा. अशा परीक्षा आपल्याही होत असतात सतत. मग त्यांनी जेव्हा राजाने दूत पाठवले त्यावेळी त्यांनी स्वतःचे कपडे वगैरे सगळे ठेवून दिले, एकटे झोळी घेऊन अगदी गंगेकडे निघून गेले. मला म्हणाले जे बोलतोय ते खरं करावंच लागणार आहे, आता माझी ती वेळ आली. ही जाणीव त्यांना त्या क्षणी राजामुळे आणि स्वतःच्या बायकोमुळे झाली. म्हणजे नुसते प्रकांड पंडित असून काय फायदा. 2 श्लोकांचा अर्थ इतका सुंदर समजावून सांगून सुद्धा राजा म्हणतोय की याला काही अर्थ नाही, मला तर याच्यात काही समाधान झालं नाही असं म्हटलं. म्हणजे त्याला राग जर आला असता तर पुन्हा या भवसागरात अडकला असता, पण त्याला राग नाही आला. उलट ती गोष्ट त्यांनी इतकी अशी घेतली की ही माझी आता मुक्तीची वेळ आली आहे. त्यामुळे राजाला हे पटलं नाही आणि घराच्या इतकी सुंदर गोष्ट सांगितली अनंताचार्यांनी की अजूनही आठवलं की डोळ्यात पाणी येतं. मी ती सेव्ह करून ठेवली. आणि ते राजा निघून गेला म्हणजे कुणाचा उद्धार झाला. राजा गुरुच्या स्वरूपात त्याला प्राप्त झाला, बायकोनी त्याला साथ दिली आणि त्या जीवाचा उद्धार झाला. बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी, नाना छंद करून वेगवेगळे छंद केले, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना केल्या,
सगळं काही केलं, उपासना करून सुद्धा तो मुक्त नाही. याचं कारण शेवटच्या क्षणी आपल्याला जी वासना असेल, त्यासाठी जडभरताची गोष्ट तर बापरे, ते कोणत्याही प्रकारची वासना मनात राहायला नको, ह्यासाठी कष्ट आहेत. सकाळी उठल्यानंतर ही या साधना केली रात्री, ज्याचं मला आता थोडंफार स्वप्न तरी पडतंय, कमीत कमी जे ठरवलं ते दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर ते डोळ्यासमोर दिसतं. हे जरी कळता आलं, 6-7 महिने यासाठी लागले की हे जो श्लोक म्हणते अशा श्लोकाच्या संदर्भात काहीतरी आपल्याला समोर स्पष्ट आकृती दिसते. मग हे घडतं की नाही? घडत असतं. जर समजा आपण शंभूचं स्मरण केलं तर शंभू रूपामध्ये पिंड दिसते डोळ्यासमोर. उठल्याबरोबर पहिले डोळे उघडल्याबरोबर पिंडीचं दर्शन आपोआप होत आहे. डोळ्यामध्ये भावना तशा जागृत होतात. तसा श्लोक म्हटला की ते श्लोक सकाळी एकच एक श्लोकसुद्धा म्हणायचा नाही. आमचे गुरुजी म्हणतात एकच श्लोक नाही. रामाचा म्हटलं तर मग रामाची सवय होऊन जाते आपल्या मेंदूला. ही रामाचा जप म्हणणार आहे आणि दुसऱ्याशी रामाला आपल्याला दाखवायची ती साधना नाही. जे म्हणू ते दिसलं पाहिजे. अशा प्रकारची साधना करण्यासाठी कष्ट म्हणण्यापेक्षा साधेपणा, दुसरा काही विचार येऊ द्यायचा नाही. झालं ते झालं, नाही झालं ते. अशी झोप जर आपल्याला पकडता आली, झोपेनंतरचा जो प्रभात समय आपल्याला डोळे उघडल्याबरोबर जर ती गोष्ट दिसत असेल, तो श्लोक जर आठवत असेल, तर आपण मेल्यानंतरही कदाचित तसं होऊ शकेल असा विश्वास समर्थ कृपेने ठेवायला हरकत नाही. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेषधारी, गेले बहुत नानापरी नाना छंद करुनी. वेगवेगळे छंद केले, मग याच्यातला हा छंद का नाही करायचा की मला भगवंत दिसावा. ऐसे ब्राह्मण समुदाय गेले, ब्राह्मण समुदाय गेले ब्राह्मणांचे. ब्राह्मणांचं का असं म्हटलंय? कारण ब्राह्मण धर्म जाणतात, ब्राह्मण आत्मकल्याण जाणतात, ब्राह्मण आत्मकल्याणाचा मार्ग देतात. ब्राह्मणांचं वागणं तसं असतं, ब्राह्मणांचे विचार, ब्राह्मणांचे आचार तसे असतात. म्हणून फक्त ब्राह्मण जसा वागत असेल तर, असा व्यक्ती जर वागत असेल ब्राह्मण, तर त्याचा ब्राह्मण. असे ब्राह्मण सुद्धा गेले ज्यांनी जाणलंय की ब्रह्म म्हणजे काय, मी म्हणजे काय, हे सगळं जाणलं, ते सुद्धा गेले. कोणी नाही टिकलं. कसं काय टिकणार? ना विद्या, ना पैसा, ना बुद्धी, काहीही टिकत नाही. गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य गेले बहुत सांगो काय, किती म्हणून गेले. कोण त्याचं काय वर्णन करू? आता तुमचं तुम्ही ठरवा म्हणतात. खूप सांगितलं तरी बऱ्यापैकी मी तुम्हाला वर्णन केलं. मृत्यूच्या वर्णनात जास्त बोलले नाहीत, पण समर्थ जितके ते बाकी जे या तापांमध्ये बोलले ना, त्याच्याही पेक्षा गुणांमध्ये जितके बोलले तितके मृत्यूवर बोलले नाही. कारण की मृत्यूचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. फक्त भीती घालवायसाठी त्यांनी उदाहरणं दिली, जास्त निरूपण मृत्यूचं केलं नाही आहे. नंतर ब्राह्मण समुदाय गेले बहुत आचार्य, गेले बहु सांगो काय, किती म्हणो, किती सांगू, तुमचा तुम्ही विचार करा. असो ऐसे सकळही गेले, असे सगळे गेले, परंतु एकच राहिले. याच्यावरती पुन्हा 1 तासाचं निरूपण होऊ शकतं. आता असो सकळ, मग त्याच्यावरती निरूपण करण्यापेक्षा मनन चिंतनासाठी आपण थांबतोय की कोण नाही गेले, परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी, जे आत्मज्ञानी झाले, ज्यांनी स्वतःला ओळखलं. दुसऱ्यांना शिकवत बसण्यापेक्षा स्वतःला ओळखलं, स्वतः कोण आहे हे जर जागृत झाली, त्याची कुंडलिनी शक्ती जर जागृत केली स्वतःची, ते जे आत्मज्ञानी असतात ते तरले, ते भगवंताच्या मुखात, भगवंताच्या मांडीत, भगवंताच्या कवेत आहेत. तेच लोक जगले, कारण त्यांचीच कीर्ती राहू शकते. कशी? असो ऐसे सकळही गेले. जाणाऱ्यांची उदाहरणं आणि न जाणाऱ्यांचे विरळे. थोडेसे तुकाराम महाराज, माऊली, जे संत आहेत, सज्जन आहेत, जे आता साधे लोक आपण बघितले की ज्यांना असं वाटतंय की शेवटच्या क्षणी कुणी वैकुंठ एकादशीला गेलं. अरे भाग्याचा योग आहे. ते त्यांचं पुढचं काही असो, आपल्याला समजतंय की जे काही त्यांचे नियम आहेत. इकडे भीष्मांना थांबावं लागलं की उत्तरायण येईपर्यंत थांबायचं आहे म्हणे मला. हे ना थांबायची गरज पडली नाही. त्याच्याही पेक्षा पवित्र म्हणायला हरकत नाही की ज्या क्षणी वैकुंठ एकादशीला ज्या दिवशी स्वर्गाची दारं, आणखीन एक गोष्ट, स्वर्गाचं दार दिसायला लागलं बरं आकाशामध्ये. सगळ्यांनी बघा 5 वाजता हस्त नक्षत्रात स्वर्गाचं दार बघून म्हणे पुण्यकाल आहे. कारण आता हे सगळं पुण्यपर्व सुरू होत आहे ना, माघाचा कुंभपर्व, त्यावरही 1 दिवस बोलायचं आहे. तर त्या स्वर्गाचं दार जे आहे, ते स्वर्गाचं दार माझ्या मुलांनी दाखवलं. म्हणजे नुसतं दार बघून जर आनंद होत असेल तर प्रत्यक्षात स्वर्गात जाताना किती आनंद होईल बरं. मग इथलं सोडायचं असलं तरी मला काही वाटणार नाही. कारण की विवेक आणि वैराग्य म्हणजे गळून पडणारं पान जसं आपोआप गळून पडतं, तसं आपोआप देह गळून पडावा आणि स्वर्गाच्या द्वारातून मुक्त व्हावं. त्यासाठी हा माघ महिन्याचा उत्सव आहे, जो तो त्याचा प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही असं दिलं आहे की ज्या ठिकाणी मुक्तीची संकल्पना आहे.
मग हे लोक मुक्त नाहीत का? कोण मुक्त आहेत? असो ऐसे सकाळी गेले परंतु एकची राहिले. एक म्हणजे हे दुर्मिळ गट आहे, जो गेल्यांचा मोठा गट आहे. आणि राहिले कोण? परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले, आत्मज्ञानी, जे स्वरूपावरती केंद्रित केलं त्यांनी स्वतःच्या, इतरांचा विचार न करता. स्वतःच, याचा अर्थ विचार नाही करायचा असाही अर्थ नाही, इतरांचा विचार करायचा परोपकाराच्या दृष्टीने. पण त्यांना परोपकार करताना आम्हाला होणारा जो आनंद आहे ह्याचा जर विचार करणारे ते स्वरूपाकार झाले. मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असताना तुमचं भलं व्हावं ह्यापेक्षा माझं भलं होतंय, हे करण्याने माझं भलं होतंय, असे स्वरूपाकार जे होतील, असे आत्मज्ञानी लोक जे आहेत, जे स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी जे जीवन सोडतात किंवा जीवन जगतात, जगत असताना जगतात आणि सोडायची वेळ आली तर सोडून जातात. जसं पिकलं पान गळून जातं तसे गळून जातात. तेच फक्त आत्मज्ञानी मृत्यूवरती विजय मिळवतात. ते गेले असं कोणी मानत नाही, म्हणून या शब्दांवरती बोट ठेवल्यानंतर समर्थ प्रगट होतात. अशा प्रकारचं जर निरूपण असेल, अशा प्रकारचं मृत्यूची जाणीव असेल, तर तो मृत्यू काय करू शकतो आपल्याला? मृत्यूवर नाचणारा समर्थ सद्गुरू आहे आपला, की जो म्हणतो काळाचीही मला भीती नाही. असा सद्गुरू आपल्याला सापडल्यानंतर या सगळ्या जे त्यांना मानतात त्यांना भीती बाळगण्याचं काही कारण नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मृत्यू निरूपण नाम समास नवम. मृत्यू निरूपण करताना आनंद होणारं हे सद्गुरू, आनंद देणारे हे माझे सद्गुरू किती गोड आहेत, की जे मला मृत्यू निरूपण करत असताना सुद्धा आनंद आहे. की गंमत आहे का? काही ह्याच्यात जायचं आहे, मेळ्यामध्ये जायचं आहे का आपल्याला? फक्त नाही, संसार सोडत असताना सुद्धा मृत्यूचा आनंद होऊ शकतो ह्याची ग्वाही समर्थ या ठिकाणी देत असताना त्यांचं लेकरू म्हणून घेणं किती आनंदाची गोष्ट आहे. जय जय रघुवीर समर्थ 5 वेळा वाचते, नंतर अश्विनी वाचेल. संसार म्हणजे महापूर, माझी जळचे अपार, डंकू धावती विखार, काळ सर्प श्रीराम. आशा ममता देही वेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे सागडी माझी घालती श्रीराम. अहंकार नक्रे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचय प्राणी श्रीराम. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना, भूली पडली श्रीराम. वासना धामीण पडली गळा, घालून वैटोळे बमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा, भयानक श्रीराम. माथा प्रपंचाचे बोजे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे, कुळाभिमाने श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे, भूतबाधा श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले, भावार्थ बळे श्रीराम. देवा आपण घालून उडी, तयासी नेले पैल थडी, येरत्या भाविके बापुडी, वाहतची गेली श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. घे अश्विनी.